ये भाई बहनों, आज की रोटी की सर्वश्रेष्ठ व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 4 सप्टेंबर 2025, गुरुवार. ध्यानासाठी वेळ. माझे ध्यान त्याला गोड वाटतो. मी परमेश्वरात आनंद मानेन. स्तोत्र संवर्षी 4 अध्याय 34 वचन. देवाची मुले त्यांचे वचनावर. योशुआ पहिला 8. परमेश्वराच्या अद्भुत कार्यावर. पहिली इतिहास 16:9. देवाची कृतीवर. योग 36 अध्याय 14 वचन. त्यांच्या आज्ञावर. स्तोत्र संवर्षी 19 अध्याय 15 वचन. आणि त्यांच्या नियमावर. स्तोत्र संवर्षी 19 अध्याय 23 ध्यान करतात. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या साक्षीवर, त्यांचे कार्यावर व त्यांचे नावावर ध्यान करता, तेव्हा तुमचे हृदय आनंदाने भरते. ख्रिस्ती जीवनात बायबल वाचन व प्रार्थनेची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळ, म्हणून तुमची सकाळची भक्ती कधीही टाळू नका. देवाबरोबरची संगीताचा आनंद घेण्यापेक्षा गोड काहीच नाही. सकाळचे ध्यान त्यांचे उपस्थितीत रमण्यासाठी अत्यावश्यक आहे. एकदा एका ब्राह्मण अधिकाऱ्याने डॉक्टर स्टॅन्ली जोन्स यांचे प्रभावी उपदेश ऐकला आणि ख्रिस्ताला आपला तारक मानले. त्याला परमेश्वराची वाढण्यासाठी स्टॅन्ली जोन्स यांनी त्याला दररोज बायबल वाचनाची व प्रार्थना करण्याची शिस्त शिकवली. त्याचे परिणाम असा झाला की त्याचा सुंदर देवभक्त गुण व ख्रिस्तासारखा स्वभाव तयार झाला. कालानुसार तो रेल्वेत उच्च पदावर पोहोचला. एखादा मोठ्या नम्रतेने त्याने आपल्या सचिवाला सांगितले, मी ख्रिस्ती आहे. मी जाणून बुजून किंवा नकळत काही चुकीचे केले तर मला दाखवून द्या, म्हणजे मी स्वतःला सुधारू शकेन. एका दिवशी त्यांचे कार्यालयातील एका लिपिकाने म्हटले, साहेब, मी कधीही तुमच्यात दोष पाहिला नाही, पण आज तुमचा चेहरा वेगळा दिसतो. दुःखी. कदाचित तुम्ही आज सकाळची शांत वेळ चुकवली आहे का? त्याप्रमाणे अधिकाऱ्याला बोलल्यावर गंध वाटली. त्याला उमगले की त्याने त्या दिवशी प्रार्थना व ध्यान न करता कार्यालयात आले. त्याने मान्य केले व स्वतःला दुरुस्त केले. प्रोटेस्टंट चर्चचे स्थापक मार्टिन लूथर कधीही आपली सकाळची भक्ती बिघडू देत नसे. त्याने एकदा म्हटले, काही दिवस माझे काम इतके जड असते, कामाची बोजा मला दाबतो, तेव्हा सैतान मला सांगते, प्रार्थनेचे वेळ कमी कर. पण जितका मी व्यवस्था असतो तितका अधिक प्रार्थना करतो आणि प्रार्थनेत दृढ उभा राहतो. प्रिय देवाचे लेकरा, परमेश्वराची उपस्थितीत घालवलेला वेळ हाच तुम्हाला त्यांची शक्ती, जीवनशक्ती व सामर्थ्य मिळवून देतो. म्हणून तुमची प्रार्थनेच्या वेळा वाढवा, ध्यानाच्या वेळा वाढवा. पुढील ध्यानार्थ वचन. ही व्यवस्था पुस्तक तुझ्या तोंडापासून दूर होऊ नये, परंतु तू दिवस रात्र त्यात ध्यान कर, जेणेकरून त्यात लिहिलेले सर्व काही पाळण्याकरिता तू दक्ष राहशील. कारण देवाची तू आपला मार्ग यशस्वी करशील आणि देवाच तुला चांगले यश मिळेल. योशुआ पहिला अध्याय 8 वचन. आजचे बायबल वाचन. सकाळी स्तोत्र संवर्षी 43 अध्याय, संवर्षी 44 अध्याय आणि संवर्षी 45 अध्याय. सायंकाळी पहिली कोरिन्थियर अध्याय 14 वचन 21 वचन से 40 वचन. धन्यवाद.